नाशिक रायगडचं दोन्ही पालकमंत्रीपद अद्यापही झालेलं नाहीये. काही महंतांचं जे हरिद्वारला बैठक झाली आता मध्यंतरी, नाशिकचा पालकमंत्री नसल्यामुळे विकास कामं होत नाहीत अशा पद्धतीची नाराजी अजिबात नाही. महंतांची एक मिनिट, त्यामध्ये स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे. ते आढावा बैठका घेत आहेत. एकनाथराव शिंदे साहेब आढावा बैठका घेत आहेत. मी आढावा बैठका घेतोय. त्याच्यामुळं तिघं आढावा बैठक घेत असल्यामुळं कुठल्याही परिस्थितीत कुठली अडचण येणार नाही. तरी देखील आपण पत्रकार मित्रांनी प्रश्न विचारलेला असल्यामुळं आम्ही त्यांच्याशी पण संपर्क साधून त्यांच्या काही सूचना असतील, त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या सूचनाचंही स्वागत करू आणि त्या प्रश्न सोडवण्याच्या करता देखील हे महायुतीचं सरकार कटिबद्ध राहील. अरे बाबा, तुम्ही काळजी करू नका. त्याची टेंडर काढली, सगळं काही काढलंय. आता भरपूर मोठी मशिनरी निघालेली आहे. भरपूर मोठे कॉन्ट्रॅक्टर निघालेले आहेत. वॉर फुटिंगवर काम करता येतं. आता इथलं मी गेल्यानंतर पुढं तू जाऊन ह्याला बघ, ओतूरच्या तलावात तिथं काम कसं चाललेलं आहे. सगळी मशिनरी आहे. कधी त्याच्या संदर्भामध्ये काम सुरू झालंय. एकदम काम जोरात चाललेलं आहे. सगळ्या काही गोष्टी टप्प्याटप्प्याने सोडवण्याचं काम आमचं चाललेलं आहे. काळजी करू नका. दिसत आहे तिरंगा रॅलीच्या माध्यमातून अनेक पक्ष तुम्ही तसं अर्थ काढता, ज्याच्यामध्ये भारताचा सैनिकांचं मनोबल वाढवण्याच्या करता अशा प्रकारचे प्रसंग, कारगिल प्रसंग, 1971ची बांगलादेशच्या निर्मितीच्या वेळची लढाई, इतर बाबतीमध्ये जेव्हा प्रसंग येतात त्यावेळेच्या लढाया, मधल्या काळामध्ये पुलवामाला जो काही त्यांना हल्ला केला गेला त्यांच्यावर, त्या गोष्टी, अशा प्रकारच्या गोष्टी होतात. त्यावेळेस काही उत्स्फूर्तपणे त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि ते सगळे सहभागी झाले पक्ष म्हणून सहभागी होत नाही, ते भारताचा नागरिक म्हणून नाशिकमध्ये ओतूरच्या संदर्भातला जो आपला तलाव आहे ते काम, कळवण पंचायत समितीचं भूमिपूजन आणि ह्या संस्थेचं कळवण एज्युकेशन सोसायटीचं आपल्या 21 कोटी रुपये खर्च करून जी काही इमारत उभी करू पाहतायत डॉक्टर रावसाहेब शिंदे आणि त्यांची सगळी टीम, त्या भूमिपूजनाच्या करता मला डॉक्टर आमच्या नितीन पवारांनी बोलवलेलं होतं. मला आल्यानंतर ज्या काही माहिती द्यायची होती ते देण्याचं काम मी इथं आत्ताच्या भाषणामध्ये केलेलं आहे. त्याच अचानक अशा प्रकारच्या पावसामुळं थोडी उन्हाळ्याची जी पिकं आहेत माझ्या शेतकऱ्यांची, आपल्या शेतकऱ्यांची, त्याचं नुकसान होत आहे आणि त्याच्यावर त्याचे पंचनामे करून काय मार्ग त्याच्यामध्ये काढता येईल अशा प्रकारचं काम आम्ही महायुतीचं सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे करणार आहोत. उद्याच्या 21 तारखेला खरीप पूर्व राज्याची आढावा बैठक आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथराव, मी, माणिकराव कोकाटे आम्ही सगळ्यांनी मिळून ती बैठक लावलेली आहे. तिथं आढावा होईल. खतं सगळीकडे व्यवस्थित आहेत का, बियाणं सगळं व्यवस्थित आहे का, कुठल्या काही रोपांच्या मागण्या असतात, कारण राष्ट्रीय फलोत्पादन योजनेत आणि रोजगार हमी योजनेशी निगडीत अशा प्रकारच्या योजना आपल्या आहेत, तिथं कुठं काही कमतरता नाही ना, या सगळ्या गोष्टीचा जिल्हावाईज आढावा आम्ही घेतलेलाच आहे. परंतु आता राज्याचा आढावा घेऊन खताचे साठे आणि बाकीच्या बियाणाचे सगळे साठे याबद्दल सगळी काळजी आम्ही घेतोय. यंदा पाऊसकाळ चांगला होणार आहे अशा पद्धतीचं वर्तवण्यात आलेलं आहे. हवामान खात्याने पण तसं सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळं पावसाच्या आधीची खरीप पूर्वची जी तयारी करायची असते ती तयारी करण्याच्या बद्दलचे सगळ्या काही बाबी सरकार त्या ठिकाणी करते. मी आता सांगितलं की त्यामध्ये मागणी आलेली आहे. मी आता बोललो, आमची दर मंगळवारी मिटिंग असते, त्या मिटिंगमध्ये हा मुद्दा आम्ही त्या बाबतीमध्ये काढणार आहोत. ऑपरेशन सिंधूर संदर्भात माहितीसाठी सर्व द्विपक्षीय शिष्टमंडळ सर्व देशांमध्ये गेले, पण राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ काश्मीरचं पूर्ण समावेश. या संदर्भामध्ये एकूण किती जणांचं मंडळ आहे, किती खासदार आहे? 7. यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष कोणता आहे? भारतीय जनता पक्ष. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचे 2 घेतले. 2 नंबरचा काँग्रेस पक्ष आहे, त्यांचे घेतले. त्याच्यामध्ये अण्णा DMK आहेत, त्यांचे घेतले. त्याच्यामध्ये नितीश कुमार आहेत, त्यांचे घेतले. त्याच्यामध्ये पवार साहेबांचा राष्ट्रवादी, त्यांची संख्या 8 आहे म्हणून त्यांचा घेतलाय. मला वाटतं शिंदे साहेबांचे 7 आहेत,
त्याच्यावर त्यांचा घेतलाय. आमची संख्या खासदाराची राज्यसभेत आमचे 3 आहेत आणि इकडे 1 आहे. संख्या कमी असल्यामुळं तिथं सगळ्यांचेच प्रतिनिधित्व असे आता रामविलास पासवानांचे चिराग पासवान हे पण त्यांचे खासदार काही आहेत. काही लोकांना प्रतिनिधित्व तिथं मिळालं नाही. आज आपल्या असलं घाणेरडं राजकारण मी करत नाही. खरं तर पत्रकारांनी पण असले प्रश्न विचारू नये. त्यामध्ये देशाच्या वतीने, हे पक्षाच्या वतीनं नाही चालले, हे भारताच्या 140 कोटी जनतेच्या वतीनं हे वेगवेगळ्या देशांमध्ये चाललेले आहेत. आणि ज्यावेळेस भारताच्या अशा बॉर्डरवर काही संकट उभं राहतं किंवा काही समस्या उभ्या राहतात, त्यावेळेस नेहमीच भारतातल्या सर्व राजकीय पक्षांनी आणि भारतीय जनतेने दाखवलेलं आहे, भारताच्या जनतेने, की आम्ही सगळे भारतीय आहोत. आणि त्या भूमिकेतनं हे त्या पक्षाचं नेतृत्व करायला नाही, भारताचं नेतृत्व करायला चालले. त्याच्यामुळं आपण काळजी करायचं काही कारण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.